राम हरे कृष्ण राधे गोविंदा हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा राधे गोविंदा राधे गोविंदा हरे राम हरे कृष्ण राधे गोविंदा पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बजरंगबली हनुमान जी जय पार्वती पते हर 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 महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गलद्दानगण्डं मिलद्भण्डखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशुण्डं लसदान्तकाण्डं विबद्भण्डचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ नमो जयाद्या वेदप्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। आता चालू असलेल्या मेघ पर्वणीमध्ये या मेघाचं नाव काय आहे तर कोणाला काही सांगता येणार नाही, कारण वाचनच नाही तर काय सांगा मेघाचं काय नाव आहे। मेघ हा सविता आहे, मेघ हा सविता नाव आहे मेघाला, आणि त्या सवितेमध्ये त्या मेघामध्ये रमा आहे। रमा रमा रमयंती रमा मंदिर, त्या मेघामध्ये रमा आहे। ती रमा तिच्या इच्छेनुसार रमण करते, तिच्या इच्छानुसार, ते कोणाच्या सांगण्यावर रमण करीत नाही। ते रमा तिच्या इच्छेनुसार जर तिला मेघामध्ये रमण करायचं असलं, मेघामध्ये तिला नृत्य करायचं असलं, मेघामध्ये तिला आनंद व्यक्त करायचा असलं, तर ती रमा आपल्या स्वइच्छेनं मेघामध्ये रमण करते, मेघामध्ये शृंगार करते, मेघामध्ये प्रेम उत्पन्न करते, मेघामध्ये वैराग्य उत्पन्न करते। मेघामध्ये हेच वैराग्यच नाही तर मेघामध्ये भाव प्रफुल्लित होते। आपला तिच्या चित्तामधला जो असणारा मकरंद, त्या मकरंदाच्या आनंदानं, त्या मकरंदाच्या मस्तीनं मस्त होऊन गेलेली रमा, ती रमा ह्या मेघामध्ये सविता या नावानं प्रविष्ट आहे। मेघा
असा पाऊस नाही पडत, रमावं लागतं. रमा हा उल्लेख कुठं आहे? पांडुरंग अष्टकामध्ये जावा. रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम, रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम, अशी रमा. रमा हे रमयंती म्हणजे सर्व देवतामध्ये, सर्व देवामध्ये, सर्व संतांमध्ये, सर्व असणाऱ्या ऋषीमध्ये आणि जे जे असणारे संत महंत जपी तपी अनुष्ठानवाले जे काही सर्व आहेत, याच्यामध्ये सर्वच आले, सर्वच अधिकारी आले. त्याच्यामध्ये हे रमा रमयंती म्हणजे रमण करते. रमा जोपर्यंत आपणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमची भक्ती सफल होत नाही. जसं उदाहरण, संसारासाठी अर्धांगिनी पाहिजे, बरोबर आहे. संसार करण्यासाठी अर्धांगिनी पाहिजे, तेव्हा संसार होतो. आणि साधू आणि संत, काही ब्रह्मचारी, त्यांच्याबरोबर सुद्धा एक आध्यात्मिक संसार होतो. आध्यात्मिक, त्यांना सुद्धा रमा पाहिजेच. रमेशिवाय जीवन नाही आहे. रमा असेल तरच जीवन आहे, बरोबर आहे. म्हणून हे रमा कुणाकुणाचे अधिकार आहे? या रमेमध्ये असणारा रमयंतेमध्ये, या सावित्रीमध्ये, सतीमध्ये काय पावर आहे? तिच्याशिवाय कोणत्याही कार्याची सफलता होत नाही. कोणतंही कार्य असो तिनं पाहिजेत. ती जर नसेल तर ते कार्य सफल होत नाही, निष्फल होते. म्हणून हे रमा असणाऱ्या, जर ही रमा अशी नसती तर तुकाराम महाराजांनी वर्णन नसतं केलं. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, बरोबर. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. खेळ खेळायचा जर असल, अध्यात्म खेळ खेळायचा जर असल तर रमा पाहिजे, रमयंती पाहिजे, रम्यता पाहिजे, शांती पाहिजे. जोपर्यंत शांती प्राप्त होत नाही तोपर्यंत धनाला किंमत नाही आहे. धन किती आहे ह्याला महत्त्व नाही, शांती किती आहे ह्याला महत्त्व आहे. शांतीच नाही तर धनाला काय किंमत आहे? रमाच नाही. महाराज सर्व काही माझ्या संसारात आहे, पण मला अर्धांगिनीच मिळत नाही. काय उपयोग आहे? काय तथ्य आहे? बरोबर आहे. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये रमण करणारी असणारी रमा हीच आज रात्रीपासून या मेघामध्ये तल्लीन आहे, या मेघामध्ये विराजमान आहे. आता किती वेळ त्या मेघामध्ये रमणार आहे? तोपर्यंत पाऊस पडणार आहे. ज्या वेळेस तिचं रमणं संपलं, तिचा खेळ संपला की इंद्र मग तिथं काही करू शकत नाही. इंद्राच्या जरी आधिपत्याखाली जरी पाऊस येत असला, इंद्र जरी त्या मेघाचा अधिपती असला, तर इंद्राला सुद्धा रमा आहे का नाही? इंद्राला रमा, इंद्र ब्रह्मदेव आहे का नाही रमा, त्यांना सुद्धा रमेशिवाय जमत नाही, जीवन जगू शकत नाहीत. म्हणून ते रमा आता किती दिवस रमण करते? 1 दिवस 2 दिवस. ज्यावेळेस त्यांचं रमणं संपलं त्यावेळेस मेघाचा असणारा वर्षाव कमी होईल, बरोबर आहे. म्हणून एक उगाच आठवलं, समजा मेघ पाऊस का पडतो, अजूनसुद्धा आपणाला बऱ्याच लोकांना माहीत नाही मेघ का पडतो, कसा पडतो, कशामुळं पडतो आणि त्याच्यामध्ये कोण रमण करत आहे, कोणाच्या आधिपत्याखाली पडतो. तिथे बी एक अधिष्ठान पतिव्रता आहे. रमा म्हणजे काही सामान्य नाही आहे, महान पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रतेनं आदेश केल्याच्या नंतर नाही, तिची इच्छा जर झाली, आत्ता मला आनंद व्यक्त करायचे, मला रमायचे आहे, त्या इंद्राला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतंय. चला पुरुष लगेच मेघाची वृष्टी सुरू होते. आणि ज्याचं ज्याचं भाग्य असेल, ज्या ज्या भागामध्ये पुण्य असेल तिथं पाऊस पडू शकतो. ज्या भागात पुण्य नाही तिकडे पाऊस पडू शकत नाही.
आज आपल्या ह्या भागाला पाऊस आहे, पुणे भागाला पाऊस नाही, भीमाशंकरला सुद्धा पाऊस नाही, हे जाऊनच आलेत. पाऊस इथून इकडंच आहे. म्हणजे तिचं रमणं तिच्या इच्छेनुसार आहे. रमा आणि आजुतीची सुप्तीन म्हणजे मेघ आणि मेघाची सुप्तीन कोण आहे की दोघंच एकोणेकाला सोडून राहू शकत नाहीत. मेघ आणि सावित्री. सावित्री हे वीज आहे. सावित्री कोण आहे? वीज आहे. वीज आणि मेघ हे सविता आणि सावित्री ही दोन्ही असणारे एक मेघ परिवर्तन आहे, एक वीज परिवर्तन आहे. म्हणून मेघाचा आणि विजेचा कडकडाट दोन्ही संगत असते. अशा पद्धतीने हे चाललेलं दोन्ही रमेचं रमणं. म्हणून इथं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. रमा ही लक्ष्मी आहे, ही बी समजून चला. रमा ही आपल्या व्यवहारामध्ये लक्ष्मी आहे, आपल्या कुळामधली लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर हे रमा आणि के मातृत्व आणि पितृत्व, मातृत्व आणि पितृत्व या दोन्हीचा उद्धार करती ही असणारी रमा आहे. म्हणून हिला सविता असं नाव आहे आणि विजेला सावित्री ही नाव आहे. म्हणून सर्व देव लक्ष्मीच्याच आधिपत्याखाली आहेत. सर्व देव लक्ष्मीच्या आधिपत्याखाली आहेत. लक्ष्मीशिवाय जगात कार्य होऊ शकत नाही. लक्ष्मीशिवाय ब्रह्मांड उभं राहू शकत नाही. बरोबर आहे. नुसतं देव जरी म्हणला ने सर्व ब्रह्मांड उभा करतो, होऊ शकत नाही. त्याचं काय पाहिजे? लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मीच्या आधिपत्याखालीच या ब्रह्मांडाची उभारणी होते. म्हणून डावी बाजू पार्वती आहे आणि उजवी बाजू शंकर आहे. दोन्ही मिळून हे शरीर आहे. म्हणून काल सांगितलं की हे आत्मलिंग ते आत्मलिंग. बरोबर आहे, कालचा उल्लेख केलेला अशा पद्धतीने आहे. आता थोडंसं आता काही कार्य जवळ आले, तुमचं लक्ष्म्या बसवायचं कार्य जवळ आले. बरोबर आहे, तुम्ही सर्व महिला मंडळी लक्ष्म्या बसवता. आता हे बसवणं हे शास्त्राच्या नियमाप्रमाणे, ह्या रमेच्या नियमाप्रमाणे हे तुमचं व्रत बरोबर आहे की चुकीचं आहे तुम्ही ठरवा. बरोबर आहे का? लक्ष्म्या बसवणं बरोबर आहे. पहिल्यापासून चालत आलेल्या लक्ष्म्या बरोबर आहेत का नाही? आता कशावर बसते लक्ष्मी? पहिलं कशावर बसत होती? पहिलं कशावर बसत होती? आत्ता कशावर बसते आहे? तुम्ही सुधारलेली भक्ती आहे तुमची. आता सुधारलेली भक्ती फक्त मातीत घालायची, बाकी काही नाही. बरोबर आहे. भक्ती सुधारली नाही, भक्ती बिघडली. धर्म सुधारला नाही, धर्माची हानी होलेली आहे. घर सुधारलं नाही, घराची हानी होलेली आहे. घरात सुख नाही, घरात दुःख आहे. का? तर आपणाला कर्म करण्याची जी व्यवस्था आहे, भक्ती करण्याची जी आपली पात्रता आहे, त्या पद्धतीने आपली भक्ती होत नाही. पहिली लक्ष्मी बसत होती कशावर? ती गुमी असायची बारकी. बरोबर आहे. गुमी असायचे बारके गुमी. या बायानं सुशिक्षित झाल्या, जास्त सफाई वाढली घराची, सगळे फेकून दिले ते बाहेर. बरोबर आहे. ते गुमी असायचे. म्हणजे माझ्या लहानपणी बघितलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. मी काही कोणाचं ऐकू, कोणाचं सांगून नाही. हे उगाच रमेचं निघाले, लक्ष्मीचं निघाले म्हणून आता लक्ष्मी व्हायचा तुमची बी जरा हाजरी घेऊन म्हणून काढला माझी. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती पडावं ना. करायचं तर सत्य करा. बघा, करायचं चांगलं करा. नाही जमत आपली तांब्यावर बसवा, कशावर बसवायची बसवा. तर ते गुमी असायचे. ते गुमी शिंदीचे झाड आहेत ना, त्या शिंदीच्या झाडापासून निघणाऱ्या पत्त्या त्याच्यापासून ते विणायचं. बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यात ज्ञात आहे. आणि त्याला गाईच्या शेणानं लिपायचं. त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र घालून त्या गाईच्या शेणानं लिपायचं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते सुकल्याच्या नंतर जेव्हा लक्ष्मी आल्या तेव्हा त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचं. बरोबर आहे. धान्य भरायचं. मग समजा गाय हे पृथ्वी माता आहे, तिचा पहिला आदर केलेला आहे. बरोबर आहे. तिचा आदर करून त्याच्यामध्ये पुन्हा ब्रह्म भरलेला आहे, मध्ये ब्रह्म.
अन्न हे पूर्ण ब्रह्म. ती लक्ष्मी गायीच्या म्हणजे पृथ्वी मातेच्या अधिष्ठानाखाली असणाऱ्या ब्रह्माच्या व्यासपीठावर विराजमान होणारी लक्ष्मी आहे. बरोबर आहे. त्याला व्यासपीठ कोणतं पाहिजे? मला व्यासपीठ कोणतं आहे इथं? बरोबर आहे, हे व्यासपीठ आहे. बरोबर आहे. तसं एक ब्रह्म तिचं व्यासपीठ आहे. ते ब्रह्माशिवाय बसू शकत नाही, गोमातेशिवाय बसू शकत नाही. गोमाते त्याचं हे अंथरुण आहे. बरोबर आहे. आपण सगळे गोमातेवर विराजमान आहे, पृथ्वी मातेवर विराजमान आहे. हे सवितेबद्दल बोलतोय, रमाबद्दल बोलतोय. हेच रमा आणि ह्याच रमेवरती आपण विराजमान आहे. बरोबर आहे. म्हणून ती असणारी लक्ष्मी त्या जर ब्रह्म तिचा अधिष्ठान आहे, त्या ब्रह्मावर जर बसते, तर मला सांगा तुमची लक्ष्मी आज कशावर बसते? तुमची लक्ष्मी बसते लोखंडावर. बरोबर आहे. पाप तर लागलच, त्याच्यामध्ये काही वादच नाही. कर्माला सुट्टी नाही. तुम्ही कोणीही राहा. का? लोखंड हे शनीचं प्रतीक आहे. लोखंड शनीचं प्रतीक आहे. तुम्ही शनीवर बसवता लक्ष्मी आणि पुन्हा तिला मागणं मागता. बरोबर आहे. लक्ष्मी कशावर बसली? शनीवर बसली. म्हणून मला जास्त काही उलगडा करायचा नाही. तुम्हाला जमलं करा, नाही जमला विषय सोडून द्या. बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे मातृभाव आणि पितृभाव, दोन्ही मातृभाव पितृभावाला पवित्र करणारी ही असणारी रमा हे रमत असते. महागाई रमत आलेली आहे, पुढे रमत चाललेली आहे. म्हणून हे झालेली सगळी जी असणारी व्यवस्था आहे, हे लक्ष्मी तिचं अधिष्ठान कुठं आहे जर असं तुम्ही विचारलं, हे लक्ष्मी स्वर्गवासिनी असा उल्लेख आहे शास्त्रामध्ये. स्वर्गवासिनी म्हणजे हे स्वर्गामध्ये राहते आणि तिच्या मनात येईल तिथं वैकुंठातही राहते, असं काही नाही. कैलासातही राहते, तिच्या मनावर आहे. जसं नारद आहे तशा पद्धतीनं नारायण म्हणलं की संपला विषय, कुठं राहायचं त्याच्या मनावर आहे. बरोबर आहे. तसं ही लक्ष्मी स्वर्गवासिनी म्हणजे स्वर्गवासिनी का झाली, वैकुंठवासिनी का झाली, कशासाठी झाली, तिला काय गरज आहे? स्वर्गाची तरी काय गरज आहे, वैकुंठाची तरी काय गरज आहे, कैलासाची तर काय गरज आहे. बरोबर आहे. ज्याच्यापाशी सगळं वैभव तिच्या चरणाजवळ आहे, लक्ष्मी तिच्या चरणाजवळ लोळून घेते. अष्टमहासिद्धी तिच्या चरणाजवळ लोळून घेतात. सर्व देव तिच्या चरणाजवळ नतमस्तक आहेत. तिला गरज काय कोणापाशी जाऊन उभं राहायची? बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी ते लक्ष्मी जे जे पवित्र कर्म करून गेलेले सर्व जे असणारे उच्च कोटीचे भक्त आहेत, स्वर्गवासी झालेले, त्याची सेवा करण्यासाठी रमात येत आहे. बघा, असं समजू नका आपली आई फक्त जन्म दिल्यावर सेवा करते, पण ही रमा जन्मोन जन्मी सेवा करते, जन्मोन जन्मी. म्हणून ते साधू संत कोणी महात्मे कोणी असो, हे जर स्वर्गवासी झाले तर ते रमा आपल्या स्वर्गवासी झालेल्या आत्म्याची सेवा करण्यासाठी ते स्वर्गामध्ये विराजमान राहते. तसंच ते वैकुंठामध्ये सुद्धा विराजमान राहते. म्हणून सर्व सेवा करण्यासाठी हे राहते. स्वर्गात गेलेल्या जीवाला सुद्धा आणि मुक्ती देण्याचं कामसुद्धा ते रमा करत असते. म्हणून ह्या रमेला रमयंती ह्याला पांडुरंगाने तिचं वर्णन केले. पांडुरंगम रमापती, रमापती आहे. रमेला रात्रंदिवस त्या रमेमुळं भगवान शंकराला हजारो वर्ष समाधी लागलेली आहे. त्या रमेमुळं हजारो वर्ष महादेव समाधीत आहे. घेणं देणं नाही जगाचं. काय सुख काय दुःख तो काही जाणत नाही, कुणाचं काही जाणत नाही, काय चाललंय ते. म्हणून ही रमा असणाऱ्या आपल्या महादेवाच्या ठिकाणी, महाविष्णूच्या ठिकाणी, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सर्व कार्य करून घेण्यासाठी रममान राहते. बरोबर आहे. 24 तास रममान आहे. म्हणून हे रमा काय करते, हे रमल्यामुळं माणसाला समाधी लागते.
माणूस म्हणतो समाधी समाधी काय, आम्हाला जमत नाही बाबा ते समाधी, आम्हाला जमत नाही बाबा ते समाधी, आम्हाला येत नाही, समाधी कोणं लावावं कोणं करावं. बरोबर आहे, समाधी सहजासहजी प्राप्त होत नाही. का तर पहिल्यांदा रमाच हेच आपणाला साध्य होत नाही. हेच असणारी रमा, हेच अष्टमहासिद्ध्या ह्याच आपणाला प्राप्त होत नाहीत. म्हणून ही असणारी रमण करते आणि ही रमा महाविष्णूच्या हृदयामध्ये रमण करणारी आहे. आणि रमा हे महाविष्णूची अर्धांगिनी आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे रमेचं कार्य चालू आहे. आणि ते महाविष्णूला सतत आणि सदाही कोणत्याही योगामध्ये जी महाविष्णूच्या वाट्याला जी सेवा आली असेल जगताची, त्या सेवेमध्ये हे रमा रमण करते. म्हणून आपल्या घरातली लक्ष्मी हे आपली अर्धांगिनी आहे. आपल्या अर्धांगिनीचं अंतःकरण जर दुखलं तर आपल्याकडं लक्ष्मी येत नाही. हे प्रथम ध्यान ठेवा. आपल्या अर्धांगिनीला जर आपण अंतःकरणाला दुखवलं तर येणारी लक्ष्मी येत नाही. म्हणून शक्यतो आपल्या सर्व अर्धांगिनी लक्ष्मी आहेत, त्या लक्ष्मीला होता होईल तेवढं आपल्या वाणीचा आवर घालून तिच्या प्रेमास्तव जी बी काही छोटा मोठा काय बी जे काही व्यवहार असेल तो आपण प्रेमात करावं. म्हणजे आपल्याला तर सुख लागेलच, पण पुढच्यासुद्धा पिढीला सुख लागेल. म्हणून शक्यतो महिलाचं अंतःकरण दुखवण्याच्या भानगडीत जाऊ नका. महिलाचं अंतःकरण प्रेम वाढवायचा प्रयत्न करा, पण अंतःकरण दुखवण्याच्या भानगडीमध्ये जायचं नाही. म्हणून हे ज्या वेळेस या विष्णूला तिला वरायचं होतं त्यावेळेस तिनं कशा पद्धतीनं वरले हे समजून घ्या. की ज्या वेळेस पहिली माळ जर विष्णूला जर घातली असेल तर कोणत्या फुलाची जर म्हणून एखाद्याने विचारलं कोणती माळ घातली तर आपणाला काही सांगता येणार नाही. बरोबर आहे, तिनं माळच अशी घातली, कल्पवृक्षाची माळ घातली. भगवान विष्णूला वरायच्या टायमाला कल्पवृक्षाची पुष्पमाला अर्पण केली. की कशामुळं केली, मी ज्या वेळेस ही कल्पवृक्षाची माळ तुम्हाला पतिराज घालते त्यावेळेस मी जी कल्पना करेल ती मला मिळालं पाहिजे. मी कल्पना केल्या मिळालं पाहिजे. विष्णू म्हणाले मी कल्पना करायच्या आधी सर्व शक्त्या तुझ्यापाशीच आहेत. तो कल्पना करण्याऐवजी सर्व कल्पना तू जर समजा तुझ्या आधिपत्याखाली मागणी केल्या तर सर्वच असणाऱ्या शक्ती तुझ्यापाशी आहेत. पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती तुझ्याकडे आहे, मला मागायची का गरज आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे असणारी रमा ते विष्णूची ते कल्पवृक्षाची माळ घालते. महाविष्णूच्या गळ्यामधील हे असणारी कमळाची माळ आहे. हे सफेद कमळाची माळ धारण केलेली आहे. त्याच्यानंतर हे विष्णू हे असो लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी असणारी तिला एक प्रमाण आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तुकाराम महाराजांनी वर्णन केले. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. ज्ञानेश्वरीमध्ये 16वा अध्याय आणि 83वी हे बघून घ्या. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास पाहिजे तर आपण त्या पद्धतीनं कर्म केलं पाहिजे. लक्ष्मीचा वास कसा राहील, लक्ष्मीचा वास राहील त्यावेळेस ते जेणेकरून आपलं अंतःकरण पवित्र आहे, आपलं मन पवित्र आहे, आपली बुद्धी पवित्र आहे, आपण कुण्याही अंतःकरणाला दुखवलं नाही आपल्या घरामध्ये. आणि हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करा. एक तरी वारकरी, एक तरी अपवित्र अंतःकरणाचा साधू, पवित्र अंतःकरणाचा वारकरी माझ्या या हाताने आणि कुठंतरी 2 घास खावं
असं अचानक एखादा वारकरी माझ्याकडे जेवावं, असं जेवल्याच्या नंतर, असं खाल्ल्याच्या नंतर समजा ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये पवित्रता राहते, पवित्रता नांदते. म्हणून हात नुसते जगवण्यासाठी भगवंताने दिलेले नाहीत, नुसते हात जगण्यासाठी दिलेले नाहीत, हात जगवण्यासाठी दिलेले आहेत. हे देवाने जे दिलेले हात आहे ना, हे दुसऱ्याला जगवण्यासाठी दिलेले. आपणाला तर जगायचंच आहे, त्यात विशेष नाही, तर दुसऱ्याला सुद्धा जगवण्यासाठी दिलेले हे भगवंताने हात आहेत. म्हणून मुकुंदिनी जैसे, जसं असणारं धन आहे त्या धनाची वाढ होत राहो आणि त्या धनाचा अधिकार सर्वावरती आहे. संन्यासी असो, साधू असो, संत असो, गोर असो, गरीब असो, कुणी असो, अतिथी असो, कुणी असो. म्हणजे याच्या कणगीच्या कणगी असणारा माल पहिला आपण साठवून ठेवत होतो. अलीकडं कणगी नष्ट झाल्या, कोणी आता कणगीमध्ये धान्य ठेवत नाही. बरोबर आहे. खालून एक छिद्र पाडायचं आणि त्याच्यातून धान्य घ्यायचं, किंवा नाही पोचलं तर एखाद्या मुलाला मध्ये उतरवायचं. अशा पद्धतीनं हे असणारं अन्न गुपित राहत होतं, गुपित, म्हणून बरकत जात होतं. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो माझं चालू आहे. ते गुपित राहायचं, धान्य गुपित राहायचं. का? गुपित ठेवल्याच्या नंतर बरकत येते. गुपित ठेवल्यावर बरकत येते, आणि उघडं ठेवलं की बरकत येत नाही. धान्य कधी बी गुपित असावं, ते कणगीत असो, गुम्यात असो, कशात असो, ते गुपित ठेवावं. आणि गुपित ठेवल्याच्या नंतर त्या धान्याला काय होतं आहे, जसं जेणेकरून या ठिकाणी भृगुऋषी सांगतात, भृगुऋषी जर असं जर धान्य ठेवलं तर त्याच्यामध्ये फक्त तुळशीचं पान टाकून ठेवावं. पवित्रता, तुळशीचं पान टाकून धान्य ठेवावं. कुठला जरी अन्नाचा दोष असला तर दोष नष्ट होते, आणि ते अन्न पवित्र होऊन आपण खाल्ल्याच्या नंतर आपली बुद्धी पवित्र होते, आपलं मन पवित्र होते, आपलं हृदय पवित्र होते. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो. एक अशी मोठ्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये बसलेली पंगत आहे. बरेच काही 5-50, 100-200 माणसं पंक्तीला बसलेले आहेत. सगळे असे महाराजाचं सगळे साधू मंडळी, सगळे भगव्या कपड्याचे जेवाय बसलेले सगळे मिळून. आणि जेवाय बसल्यावर पहिली पंगत का होती, पहिलं कसं जेवाय वाढत होते आणि कसं जेवण होतं. पहिलं पात्रावरती पळसाच्या पानाची पत्रावळी असली ते अशी ईत लावायची, ईत प्रत्येकाने ईत लावायची. एवढ्या चपात्या ठेव पहिल्या ईतभर, आणि मग सगळी वाढ झाल्या मग सुरू करायची. आत्ता एक चपाती ठेवून नाही, अशा ईतभर चपात्या ठेवावं लागायच्या, जुडीच्या जुडी असे उचलून, आणि तेव्हा सगळी वाढ व्हायची. भात बीत सगळं वाढायचं. आणि मग एक साधू म्हणला की माझ्या पात्रावर भात वाढायचं नाही. तो म्हणला पंक्तीला प्रपंच चालत नाही. तो बी पाटील असा होता, आहे पंक्तीला प्रपंच चालत नाही, पंक्तीप्रमाणे तूप येणार, पंक्तीप्रमाणे सगळं वाढलं जाणार, केलेले आटण सगळे खावं लागणार, भाजी भात जमायचं नाही. हा एवढा अट्टास केलाय, कशासाठी केलाय? हा तुम्हा साधू लोकांसाठी केलाय. पहिलं जेवण दक्षिणा देऊन असायचं, आता दक्षिणा नाही, नुसतंच जेवायचं. दक्षिणा जर देऊन जीव घातलो कुणाला, त्याचं सगळे पुण्य तुम्हाला मिळते, लक्षात घ्या. आणि ह्याने सगळं पुण्य देणार, तुमच्याकडलं पाप घेऊन जाणार. तुम्हाला असं करायचं असलं तर रुपये ठेवा, 2 रुपये ठेवा, माझं असं म्हणणं नाही, 100ची नोट ठेवा. जेवण दक्षिणा देऊन जर ठेवलं तर त्या माणसाला पुण्य प्राप्त होते. पुण्य घ्यायचंच माहीत नाही ना आपणाला, म्हणून सगळी पंगत बसली. सगळं तो म्हणला खाणारच नाही मी भात, मी सर्व काही खातो पण भात खाणार नाही. ते म्हणले महाराज तुम्ही नका खाऊ, पण भात का खाणार नाही? तुम्हाला पत आहे का? तुम्हाला पत बी नाही, मग काय तुम्हाला वात आहे का? मला काहीच, मला रोग कोणताच नाही, ते विचारू नका, मला कोणताच रोग नाही, पण भात खाणार नाही. तेव्हा म्हणला कारण सांगितल्याशिवाय तर मी पुंडली सोडू देत नाही. म्हणला हे भात न खायचं कारण सांगा आणि मगच पुंडलीन करणार. तो म्हणला मी जर ह्याचं कारण सांगितलं तरी एक सुद्धा भात खाणार नाही. तुला ऐकायचं का नाही? एक सुद्धा खाणार नाही. तो म्हणला कमीत कमी माझ्या कानात सांगा, पण माझं समाधान होते पर्यंत मी पुंडलीन करीत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. उभं राहायला उठून साधू. तो म्हणला का भात खायचा नाही? तो म्हणला तुम्ही जे तांदूळ आणलेले आहेत ना, शेजारच्या पार्वतीकडून आणलेले. म्हणला हे बी बरोबर आहे, पार्वतीकडूनच आणलेले पहिले बरं तांदूळ. ठीक आहे, त्या पार्वतीकडून आणलेली सासू त्या साळीमध्ये जाळलेली. विचार म्हणला जाऊन तिला,
नाही हे बी बरोबर आहे म्हणला. आणि तिथं जाळली आहे मला शेतात. मग त्या सासूनं जन्मभर कुणाला अर्धी भाकर कुत्र्याला सुद्धा टाकली नाही. ते संस्कार त्या भातावर झाल्यात. मी ते भात खात नाही. जय हरी म्हणला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं चाणक्य नीतीची जेवणारी पाहिजे. आता काय वाढायलाच उशीर आहे. हे दणका सुरू. त्याच्यात काही असू दे, आम्ही सगळं त्याचं भुताडक्या पिताडक्या सगळं घ्यायला तयार आहोत. महाराज बसा जेवा. जेवले. हां बरोबर आहे. जेवायची नीती माहिती आहे का तुम्हाला? समजा सांगायचं म्हणून सांगतो बरं, नाही तर ते दुसरंच काही तुम्ही म्हणता की असं एका अंतरुणावर जर जेवाय बसलं, एका पट्टीवर, पहिले एका पट्टीवर जेवाय बसत नव्हते. बसायला पाठ, महागा पाठ, ताटाला पाठ आणि मग जेवायला बसायचे. पहिल्याचे जेवणाचे ब्रह्माचा आदर असं करत होते. आताच्या गाढवाचा विषय सोडा. आता कुठं बसत्याला, कुठं खात्याला, कुठं सोडून देत्याल, काय भरवसा नाही. ह्यांना पुढच्या जन्मात अन्नच मिळणार नाही. एवढं अन्नाचं वाटोळ चाललंय. बरोबर. एक शीत दान केलं पंढरपूरच्या ठिकाणी तर 100 यज्ञ केल्यास पुण्य मिळतं. एक शीत दान केलं तर तुमचं अन्न किती व्हायला जाते बघा. घरात सुद्धा ही महिला मंडळी अन्न फेकून देतात. बरोबर आहे. आता म्हशी जनावरं काहीतरी खात होते ते बी नाहीत. आता डायरेक्ट गटारीला फेकून देतात. त्यांना जन्मोन जन्मी अन्न मिळणार नाही. एक शीत. म्हणून अशी एका पट्टीवरती पंगत बसली. आता बसते एका पट्टीवरती. ध्यान ठेवा. तुम्हाला पाप जर घालवायचं असेल तर जेवाय जावा. बरोबर आहे. एका पट्टीवरती बसायचं आणि सगळे जेवाय बसल्याच्या नंतर मग पहिलं लोक काय करत होते, अजिबात कोणी उठायचं नाही. सगळ्याचं झाल्याशिवाय कुणाला उठू देत नव्हती जेवायला. का? एक जर उठून गेला तर त्यानं त्याचं पाप त्या सगळ्याला देणार आणि त्याचं सगळ्याचं पुण्य घेऊन ते निघून जाणार. म्हणून कुणाला सुद्धा उठू देत नव्हते. उठायचं तर एकदा. म्हणून समजा सगळे उठून गेले आणि एकच समजा दमानं जेवण करणार जर राहिलं ना, ते सगळे गेलेले आणि पुण्य घेऊन गेले आणि त्या सगळ्याचं पाप त्याच्या बोकांडी बसलं म्हणून उठू देत नव्हते. कमीत कमी शेजाऱ्याला तर उठू देत नका. बसायचं असलं माझ्यावर बस. हात धुवायचं दोघं संगच धुवू, पण त्याला उठू द्यायचं नाही. हे जेवणाची चाणक्य नीती आहे ना, हे जरा समजून चला. आणि नाही तुम्हाला दमान जेवायचं वेगळं आसन टाका आणि निवांत बसा. घंटाभर जेवा, काय प्रॉब्लेम नाही. पण कुणाच्या अंतरुणावर बसून जेवण करू नका. जेवण करण्याचे पर्याय एक तर पूर्वेला तोंड कर, एक तर पश्चिमेला कर, नाहीतर एक तर उत्तरेला कर. जर समजा दक्षिणेला ते तोंड करून जे जेवलं ना, सगळा पितराचा दोष तुमच्या बोकांडी. काय घेणं नाही देणं नाही, काम नाही धाम नाही. ते पित्र तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. मग तुमच्याच बापदादाकडं तुम्हीच जेवता, त्यांना वाकड्या दाखवता का तुम्ही मी असं खातो म्हणून? दिशा तरी जेवायच्या माहिती आहेत का नाही? काही नाही महाराज, घरच तसं आहे तर काय करू? घरातच बसावं लागतं इकडे तोंड करून, जागाच नाही, असं होतंय. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं असे कर्म करावं. दुसरे कर्म आहेत झोपण्याचे, ते बी कोणाला माहिती आहे का नाही? मशीनं बसावं तसंच काम आहे. तिला काही वर्त नाही, नेम नाही. कुंकड का बसणार, डाव्या बाजूला का बसणार, उजव्या बाजूला का बसणार, उभंच का राहीना, काय घेणं देणं नाही. तसे माणसाच्या झोपी पण तशाच आहेत. पूर्वेला पाय करायचं नाही. पूर्वेला डोकं करायचं, पश्चिमेला पाय करायचं. पूर्वेला पाय जर केले तर तुमचा एका सेकंदाला, एका मिनिटाला 16 श्वास खर्च होत्यात. पूर्वेला पाय केल्यावर, बरोबर, पूर्वेला डोकं केल्यावर एका सेकंदाला 16 श्वास खर्च होत्यात. तुम्ही जर पूर्वेला पाय केलो, एका सेकंदाला 32 श्वास खर्च होतात. डबल श्वास खर्च होतात. का? अहो गाडीत माल जास्त झाल्यावर गाडी जर चढायला लागली 12 महिने तर डिझेल जास्त खाणार ना, हे तर माहिती आहे का नाही? चढायला लागलेली गाडी डिझेल जास्त खाणार का नाही? बरोबर आहे का नाही? तिला उतारच मिळत नाही, चढ लागतंय. म्हणून पूर्वेला डोकं करून झोपल्याच्या नंतर हे आतमध्ये रमणारी रमा लक्ष्मी आपल्या हृदयामध्ये निवास करून आपल्या हृदयाचं परिवर्तन करते. आपल्या हृदयामध्ये रातभर रमून तुम्हाला अतिउच्च कोटी एखादं स्वप्न पडत असतंय. त्या स्वप्नामधून तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आहे. ह्या सगळ्या अशा भानगडी आहेत. म्हणून पूर्वेला डोकं, पश्चिमेला पाय. आणि हे जे काही म्हातारी माणसं आहेत, पूर्वेला डोकं करायचं नाही, पूर्वेला पाय. जन्मात सार्थक काय, तू लय मोठी पंडित होऊन आलीस, आळंदीला बिळंदीला राहून लय शास्त्र अध्ययन केलेलं. या म्हाताऱ्या लोकांतर पार सगळ्या भक्तीचं वाट लावून टाकली. काहीच माहीत नाही, मागून आलं पुढं ढकललं.
बरोबर आहे. पूर्वेला डोकं, पश्चिमेला पाय. नाही जमत तर दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय. बरोबर. हे झोपण्याची पद्धत आहे. ज्याला जमल त्याने झोपा. नाही महाराज आम्हाला असंच पाहिजे, तसंही झोपू शकता तुम्ही. म्हणून मी सांगत होतो पंक्तीहून गेलो कुठून, ज्या वेळेस सांगत होतो की भृगु ऋषीची कथा. बरोबर आहे. इथूनच निघालतो ना आपण बाजूला, भृगु ऋषीपासून निघालतो. हे भृगु ऋषी जेव्हा, हे काही सामान्य नव्हते साधू. भृगु ऋषी फार मोठे विद्वान, म्हणजे त्याचे काही वर्णनच करू शकत नाही आपल्या वाणीनं. असे भृगु ऋषी असणारे ते लक्ष्मीला एक दिवस म्हणाले, बघ मी जन्मोनजन्मी एवढं कार्य केलं लक्ष्मी, पण मला, आणि एवढं कार्य करत असताना तू एवढ्या जन्मोनजन्मी माझी सेवा केली, जन्मोनजन्मीमध्ये माझ्या हृदयात विराजमान होऊन तू रमलीस, आणि तुझ्या बागेमध्ये मी रमलो, तुझ्या उच्च कोटीच्या बागेमध्ये मी रमत होतो, आणि त्या बागेमध्ये असा सुगंध होता, त्या बागेमध्ये असं अमृत होतं, त्या बागेमधला सुगंध, त्या बागेमधलं अमृत पिऊन मी भृगुऋषी झालो तुझ्या जीवावर, तुझ्या जीवावर. एवढ्या सगळ्या अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या तुझ्या जीवावर. बरोबर. तू जर नसती तर माझी हालत काय झाली असती. म्हणून भृगुऋषी एकच मागणं मागितलं, हे बघ मला दुसरं काहीसुद्धा नको, मी आता वैकुंठाला जाणार आहे. मी आता वैकुंठवासी होणार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मी वैकुंठवासी आहे, खरा मी वैकुंठवासी आहे. फक्त खाली येऊन एक पोस्टमॅन झालो, खाली येऊन एक पोस्टमॅन झालो, एक मार्गदर्शक झालो. हे भक्ती अशी आहे, या भक्तीचं स्वरूप असे आहे, या पद्धतीने भक्ती करता येते. म्हणून एक मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे. आता मला असणारं, आता वैकुंठाला जायचे आहे, आणि लक्ष्मी मला वैकुंठाला जायचे. मग लक्ष्मी म्हणाली, तुम्ही बार बार म्हणता वैकुंठाला जायचे आहे, वैकुंठाला जायचे आहे, आणि तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा, मी तुमच्या मनाची पूर्तता करायला तयार आहे. ते म्हणले, मला काय नाही, मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून मला माझी कामाची माझी इच्छा पूर्ण करायची. माझी काय इच्छा आहे, मला फक्त तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून मला एक तुझ्यामधली ऊर्जा मला घ्यायची आहे, तुझ्यामधलं सुख मला घ्यायचं आहे, फक्त मांडीवर डोकं ठेवायचे. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. बरोबर आहे. एवढे ब्रह्मचारी साधू हजारो वर्षे, लाख लाख वर्षे, कोटी कोटी वर्षे तप करून सुद्धा त्या तपामध्ये ज्या असणाऱ्या महालक्ष्मीनं, लक्ष्मीनं जी त्यांना सहकार्य केलं, लक्ष्मीच्या तपामुळं तप केलं, म्हणून तिचं ऋण फेडण्यासाठी मला तुझ्या मांडीवरती जरा थोडं तुझ्या मांडीवरती विराम करू दे. बरोबर आहे. म्हणून मूल लहान असतानाच आईवडिलाच्या मांडीवर राहिलं, पुन्हा मांडीवर नाही, पुन्हा काहीही सुद्धा मांडीवर राहण्याचा भाग नाही. पण असा नियम आहे व्यवहारामध्ये, कमीत कमी कसलं बी संकट आलं आणि यायचं जर असेल तर फक्त आईच्या मांडीवरती डोकं ठेवून चिंतन करावं. उद्या जर संकट आहे, महिन्यात जर संकट आहे, काही काम जर होत नसेल, काम जर पूर्ण करायचं असेल, तर शास्त्र सांगताय, मी सांगत नाही, भृगु ऋषी सांगतायत, एखादं काम करायचं असेल, तुझं काम सफल व्हायचं असेल, आईच्या असणाऱ्या मांडीवरती डोकं ठेवून चिंतन कर, म्हणजे आईतली सत्य ऊर्जा तुझ्यापाशी मिळेल आणि तुझ्या कार्याची सफल होईल. आता आईबापच सांभाळायला तयार नाहीत. आता आईबापाची किंमतच नाही ना, हे निघाले समजा इथं. म्हणून हे भृगु ऋषी अशी केलेली कामना आहे, आणि त्यांनी असणारं त्या लक्ष्मीनं, आणि ते पुन्हा लक्ष्मी प्रश्न विचारते की तुम्ही अशी का कामना व्यक्त केली, अशी काय इच्छा व्यक्त केली. ते सांगतात, मी व्यक्त केलेली इच्छा नाही आहे, मी व्यक्त केलेली इच्छा नाही, पण सरते शेवटी यादसाठी केला होता अट्टास, यादसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. माझा शेवट गोड होण्यासाठी, माझा शेवट धन्य होण्यासाठी लक्ष्मी मी तुझी मागणी केलेली आहे. मग का, तुकाराम महाराजाला विचार,
तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, नोवरी शिवाय मुक्ती नाही. असणारा आत्ता नका मिळणार, पुढे तर पाहिजेच. आत्ता जरी मुक्ती नाही मिळाली, आत्ता जरी समजा विवाह नाही झाला, तर पुढं त्याची गरज आहेच. त्याच्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली. आत्ता अहो नाही तर नाही, पण पुढं तरी त्याची गरज आहे. तिच्याशिवाय तुमचा असणारा उद्धार होऊ शकत नाही. बरोबर आहे. या जन्मात तर आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात तुकाराम महाराज, मास वंश परंपरा. मास वंश परंपरा, मिथ्या वंश परंपरा. माझी वंश परंपरा, भृगु ऋषी म्हणतात माझी वंश परंपरा आहे ना. मिथ्या मास वंश परंपरा आणि मिथ्या वंश परंपरा म्हणजे याचा अर्थ आहे, अरे या शरीरामध्ये होतो ना सगुण स्वरूपानं, हे मासामध्ये होतो. मासामध्ये असताना सुद्धा मी देवाचे चरण आणि लक्ष्मीचे चरण सोडले नाही. मी विसरलो नाही. माईला आणि बापाला माझा विसर पडला नाही. मी विसरलो नाही. मास असताना सुद्धा आणि शरीर गेल्यावर सुद्धा तुझी मागणी करतोय मी. म्हणजे शरीर असताना बी आईची गरज आहे आणि शरीर नसताना बी आईची गरज आहे. बरोबर आहे. म्हणून मास वंश परम, मिथ्या वंश परंपरा असा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा चालत आलेला परमार्थ आहे. कसा? माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. माझ्या वडिलाची मिरासदारी हे. शरीर असल्यावर बी सेवा आहे, शरीर नसल्यावर बी सेवा आहे. पण जिवंतपणे सेवा करायचं माहिती नाही. सेवा करायचं माहिती आहे. सेवा कुठं असते, सेवा कशी करावं लागते, सेवा कोणाची करावं लागते, कशाचा सुद्धा पत्ता नाही आहे. म्हणून असे हे भृगु ऋषीने केलेली मागणी आहे की माझा शेवट गोड होण्यासाठी तुझ्या मांडीची गरज आहे. मला तुझ्या मांडीवरती डोकं ठेवू दे. तर लोक म्हणतील ब्रह्मचारी आहे, असू दे. शरीराने ब्रह्मचारी होतो, मनानं कुठं ब्रह्मचारी आहे? शरीराने ब्रह्मचारी आहे. बरोबर आहे. शरीरानं, बरोबर. शरीर आज आहे, उद्या नाही. शरीराचा काय संबंध आहे? शरीराचा ना आत्म्याचा संबंध आहे का? नाही. काय घेणं देणं नाही. बरोबर आहे. शरीराचा आत्म्याचा काही संबंध नाही. शरीराचा आत्म्याचा जर संबंध असता तर तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त झालं असतं. बरं, शरीराचा आत्म्याचा संबंध आहे तर मग त्या आत्म्याच्या संबंधाच्या साक्षीनं आपले कर्म तसे होत नाही. आपले कर्म त्या पद्धतीनं होत नाही. बरोबर आहे. आत्म्याच्याच हे बा दिव्याच्याच प्रकाशानं प्रकाशित होणारी वस्तू आहे. दिव्याच्याच प्रकाशानं प्रकाशित होणारी वस्तू आहे. दिव्याच्याच प्रकाशानं प्रकाशित होऊन वस्तू सापडते. तसं या आत्मस्वरूपाच्या प्रकाशानं प्रकाशित झालेलं शरीर, पण आत्मा मी आहे असं म्हणू शकत नाही. मी आत्मा असं म्हणू शकत नाही. शरीर का जड आहे? शरीर जड आहे. शरीर उष्ण आणलेलं आहे. शरीर 5 भूताचं आहे. अग्नी, वायू, पृथ्वी. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि पाणी. हे पंचबोट आहे, हे 5 बोट आहेत ना, हे आपल्या शरीराचा अंटीना आहे. बरोबर आहे. कोण्या बोटामध्ये काय राहतं आहे अजूनही काही पता नाही. या अंगठ्यामध्ये अग्निदेवता आहे. अंगठा केल्याशिवाय 7 बारा निघत नाही. अंगठा केल्याशिवाय कुठलं काम होत नाही. अंगठाच आहे मेन. ही बोट करतो चालत नाही. अंगठा पहिलं कर. अंगठा लावला ते पहिलं. मग कोण आहे? अग्निदेवता साक्षी आहे. सर्व कामाला अग्निदेवता साक्षी आहे. अग्नीशिवाय कुठलंही कार्य होऊ शकत नाही. पहिली मेन अग्नी आहे. म्हणून हे अग्निरूपी महालक्ष्मी ह्या बोटामध्ये विराजमान आहे. तुमचं जे काम असेल तर ह्या अंगठ्यामध्ये आहे. बरोबर आहे. अंगठ्यामध्ये अग्नी आहे. या बोटामध्ये वायू आहे. वायू, वारा या बोटामध्ये. बरोबर, त्याचंही काम आहे. याच्यानंतर सर्वात जी उंच बोट आहे ते आकाश आहे. बरोबर आहे. हे आकाश तत्व आहे. हे वायू तत्व आहे. हे अग्नि तत्व आहे. ह्या बोटामध्ये पृथ्वी राहते. पृथ्वी. बरोबर आहे. इथे पृथ्वी आहे आणि ह्या बोटामध्ये पाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 पट पाणी आहे आणि 1 पट फक्त जमीन आहे.
3 पट पाणी 1 पट जमीन आहे. म्हणून हे असणारा अंटिना, ह्या अंटिन्याला ह्या चॅनलला चालवण्यासाठी हे अग्निदेवता मेन आहे. अग्निदेवतेची पूजा असेल तरच तुम्ही खाल्लेल्या अन्नाला सुख लागतंय. म्हणून आता अग्नीची पूजा होत नाही. आता निघाले हे गॅस, लवकर मरायचं त्यानं गॅस ठेवा, काय हरकत नाही. तुम्हाला जळण अन्न होत नाही, तुम्हाला फुकणं होत नाही आणि ते स्वयंपाक होत नाही. जेवढी पिढी संपवायची आहे हे गॅसच्या सुशिक्षित झाले ना लोक, सुशिक्षित झाले. गॅस ठेवला की सुशिक्षित. डोळ्याला धूर नको, कानाला धूर नको, कुठल्याच प्रकारचा धूर नको. आणि धूर नसल्यामुळे तर तुमचे डोळे गेले तुमचे डोळे. कशाने गेले? धूरच नाही डोळ्याला. डोळ्याला धूर पाहिजे. फुकावं, फुकविल्याच्या नंतर जमा होत नाही, फुकावं लागते. फो फो फो. पहिलं फुकण्या राहायच्या, तोंडानं फुकायचे. फुकून माणसाला दमा होत नाही, बाईला दमा होत नाही. आता नव्यानं टोकेलं की दमाय लोकावाला. का? फुकायचंच गेलं, धूरच गेला, आंधळे झाले लोक. काय काय सांगावं, काय 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 भानगडी येतात. सगळे सुशिक्षित नाही, हे भिकारी झाले, हे दलिंदर झाले सगळे. कामच राहिलं नाही. घरात काम आहे का बाईला? कामच नाही, काम नाही. काय काम नाही? घरामध्ये लक्ष्मी आहे, मुसळ. कोणाच्या घरात मुसळ आहे? एखाद्याच्या घरात असं सोडून द्या. प्रत्येकाच्या घरात मुसळ नाही. आणि मुसळ नाही तर घर नाही. जा, मुसळ नाही, उकळ. याचा तर बेपत्ता झाला, दिला फेकून. त्याच्यामध्ये फॅशनेबल फरशी बसून टाकले. या माईवर जर तुम्ही फरशी बसवली ना, याद करा तुम्ही पुढच्या जन्मामध्ये. गाईच्या शेणानं सारवल्याला घर पाहिजे, तर संतती चांगली होते. नाहीतर हे पोट्टे सगळे खापरं बनवणारे निघाले, खापरं बघणारे. कशानं? हे अशी 7.5 घरात आणल्यामुळं. फरशी घरात आली, बरोबर आहे. स्लॅबचं घर आलं, घरात झोप लागणार, सगळ्या घराला शनी बसला, सगळ्या घरात लोखंड. कुठं लाकडाचा पत्ता नाही, बरोबर आहे. पहिलं पेन टाकत होतो माळवदावर, गाईचं शेण बिन घालून पेन टाकायचे. ते उन्हाळ्यात थंडगार, पावसाळ्यात गरम, असं घर राहत होतं. ते घर नको महाराज, फॅन्सी पाहिजे. आजारी पडले पाहिजे बायको, माझे गुडघे गेले पाहिजे, तिचे गेले पाहिजे, असं घर पाहिजे आम्हाला. मुसळ नको, उकळ, दिला फेकून. जात तर नाहीच. तुम्हाला जात्याची आठवण येईल काही दिवसानं. ही बल्ला जर गेली ना, दुष्काळ पडून जर ही लाईट जरी येणार गेली ना, नाही तुम्ही जाते हुडकत हिंडले तर मला विचारा. पर्याय नाही. जातं पाहिजे घरामध्ये, रोज जातं फिरलं पाहिजे. तिला लक्ष्मी म्हणतात. जातं आहे का नाही? अभंगी तुकाराम महाराजांनी केले. अभंग बी आहे का नाही? सुंदर माझे जाते गे फिरते बहुता. अरे कुठं गेले ही? पण आता ते सुशिक्षित हिजडी आलेले बाया, जाता फिरवायचं नाही, घरात गिरा लागतंय. तूच गिरा आलीस घरात, तूच गिरा आहेस. आणि गिरा कशाला? जातं फिर गिरा लागतंय, लागत नाही. हो, जातं फिरवायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, इथून पुढं तरी समजा, जरा ज्याला लेकरू पाहिजे असल, कुठले दवाखाने बघत हिंडू नका. बाईला रोज आदलीभर दळायला लावा. नाही लेकरू झालं तर माझ्याकडे या. रोज आदलीभर दळलं पाहिजे बाईला, रोज. आताचे फॅन्सी उठणार, झोपणार 12ला, उठणार दिवसाच्या 12ला. तुझ्या बापानं ठेवले होत नाही लेकरू तुला, जा. अरे असणारी गर्भपिशवीचा व्यापकपणाच होत नाही. दळावं लागतंय, तेवढा घाम अंगातून निघाला होतंय. पहिल्याच्या महिला बरोबर 3 वाजता उठत होत्या पाठ, बरोबर आहे. पाणी आणावं लागत होतं, दळावं लागत होतं, सण असला तर साडी कांडावं लागत होतं. आणि अशी सून करा, तिला दळता येते का? दळता येत नाही. कांडता येते का? येत नाही. मिरची वाटता येते का? येत नाही. ती पोरगीच नका आम्हाला. ह्याच्यामध्ये किती किती टिकतील माणसं? कोणी टेकणार नाही. म्हणजे सांगायचं काय, लक्ष्मी त्यांच्या पायामध्ये आता नाही. सरळ सरळ. का? तर ह्या सर्व लक्ष्मीचा आदर कोणी करत नाही. मुसळाचा आदर नाही, उकळाचा आदर नाही, जात्याचा आदर नाही, कशाचा आदर नाही. ते मध्ये बसवलंय ते काय, त्याचं नाव मिक्सर. डोसक्याला ताण नाही, त्याच्यात टाकून बटन दाबलं, फर्र, त्याच्यातलं सगळं सत्व निघून गेलं, नुसती राख राहिली त्याच्यामध्ये. घावा खावा, बरोबर आहे. अशा पद्धतीनं ही पिढी नष्ट करायचं काम जर कोणी करत असेल तर हे सगळं महिला मंडळी, सर्व महिला मंडळीकडे काम आहे.
आपलं किचन कसं चालवायचं, कशा पद्धतीनं चालवायचं, एकाचं बघून एक, एकाचं बघून एक, एकाचं बघून एक, गावाचे गावं पेटले, तालुक्याच्या तालुके पेटले, जिल्ह्याच्या जिल्हे पेटले आणि प्रत्येक माणसाला थोड्याच दिवसामध्ये अख्ख्या घराभराला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मरायची काही गरज नाही. आता सध्या कॅन्सर घरात आहेच, बरोबर आहे. गॅस म्हणजे काय समजलं तुम्ही समजा. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जसं भृगु ऋषी म्हणतात, हे लक्ष्मी मी असणारं तुझ्या मांडीवरती डोकं ठेवणार, तेच उदाहरण सांगितलं. आपलं जर काही काम होत नसेल तर आपण सुद्धा आईच्या मांडीवर डोकं ठेवावं. इथून आपण बाहेर पडलो होतो, बरोबर आहे. सांगायचं दुसरंच राहिलं, दुसऱ्याच मध्ये भानगडी निघत गेल्या. चला जाऊ द्या. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी यासाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून हरी इथं वर्णन बी आहे, तुकाराम राधेनं केलेलं वर्णन बी आहे कृष्णाविषयी. हरी चला मंदिरा, हरी चला मंदिरा, ऐशा म्हणती गोपाळा, हरी चला मंदिरा, हरी चला मंदिरा, ऐशा म्हणती गोपाळा, ऐशा म्हणती गोपाळा. भावे वव्वाळीन चरणाला, भावे वव्वाळीन चरणाला, हरी चला मंदिरा, ऐशा म्हणती गोपाळा. या ठिकाणी राधा म्हणते कृष्णाला की माझ्या मंदिरामध्ये चला, माझ्या मंदिरामध्ये चला आणि तुमच्या चरणाला ववाळू द्या. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा देवा मागतो दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. माझा भाव जर खरा असेल तर तुम्ही माझ्या हृदयामध्ये तुमचे चरण विराजमान करताल, बरोबर आहे. आणि अशी ताकद निर्माण करण्यासाठी या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं आणि लक्ष्मीचं जर असं आपल्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये तशी पवित्रता असेल तर देव तुमच्या जवळच आहे, देव कुठं लांब नाही. म्हणून संतसुद्धा त्या असणाऱ्या रमेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, हे पांडुरंग अष्टक जे आहे त्या पांडुरंग अष्टकाचं एक एक शब्दाचं महत्त्व सांगताना अशी आहे. रमा, दुसरी गोष्ट 16,108 पत्नीचा मालक श्रीकृष्ण परमात्मा, तो सर्व पत्नीचा भोग घेऊन ब्रह्मचारी, बरोबर आहे. सगळ्या पत्न्या भोगून ब्रह्मचारी. का? कशामुळं? हे कुठल्याही प्रकाराचा त्यांच्यामध्ये विषय नाही, निर्विषय. निर्विषय भोग हा वेगळा, विषय भोग हा वेगळा. म्हणून परमात्मा निर्विषय होता, निर्विषय होता. आणि निर्विषय असल्यामुळं या ठिकाणी कशामुळं निर्विषय होता? त्याच्यामध्ये ते रमा रमयंती करत होते, रमा त्याच्यामध्ये रमयंती करत होते, रमण करत होते. आणि कृष्ण परमात्म्याला कुठल्याही यत किंचित दोषाला पात्र न होऊ देता, म्हणजे भोग भोगून ब्रह्मचारी. आपलं घर ब्रह्मचारी आहे, आपलं घर ब्रह्मचारी आहे ना. कसं आहे? ब्रह्मचारी आहे का? त्याच्यात गोपाळ आहेत का? सगळं आहे का? तुम्ही माझ्याकडं नका येऊ, तुकाराम महाराजाकडे जावा. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय ते अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली अद्वैताद्वैत, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार न झाला प्रपंच, न झाला प्रपंच, आहे ब्रह्मरूप, अहम सोहम ब्रह्म अकळले, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग,
तोची झाला अंगी तुकाता. हा अभंग आहे. रक्त श्वेत कृष्ण, रक्त लाल नाही पाहिजे, रक्त भगवं पाहिजे. भगवं रक्त असलं तर माणूस छत्रपती शिवरायासारखा अवतार तयार करून जगाचं संरक्षण करू शकतो. ते छत्रपती शिवरायाचं रक्त भगवा आहे आणि आपलं रक्त लाल आहे म्हणून आपण बैमान आहोत. तसं खावं लागतंय ना, भगवं रक्त व्हायपेक्षासाठी खावं लागतंय. घरामध्ये जाताना स्वयंपाक बोंबलून सांगतो कितीतरी. आता पांचाळनं बऱ्याच वेळा ऐकलं असेल, बार बार महाराज सांगतात, बार बार सांगावं ते तरी लोक ऐकत नाहीत. घराच्या रस्त्यावर उभारल्याच्या नंतर आपला स्वयंपाक घरात जाताना उजव्या साईडला नको, आपला घरातला स्वयंपाक डाव्या बाजूला पाहिजे. जर रस्त्यावर उभं राहिलं आपल्या घरातला स्वयंपाक उजव्या बाजूला असेल तर हजार हजार एकरवाल्याची वाट लागलेली आहे. तुम्ही तर सोडा, हजार हजार एकरवाले बुडून गेलेले त्याच्यामध्ये. का तर घरात स्वयंपाक कुणी करावं? हां, हे डावा हात हे अमावस्या आहे, आपलं उजवा हात हे अमावस्या आहे, डावा हात हे पौर्णिमा आहे, बरोबर आहे. उजवा हात शंकर आहे, डावा हात पार्वती आहे. मग आता आपण घराच्या समोर उभं राहिला, आपल्या घरात जाताना आपला स्वयंपाक डाव्या बाजूला व्हावं का उजव्या बाजूला हवं? आपला स्वयंपाक आपल्या घरात डाव्या बाजूला हो. उजव्या बाजूला जर स्वयंपाक झाला तर तुमच्या नावानं दररोज 11 देव उपाशी, अन्न जात नाही. मग सगळे देव उपाशी राहणार. मग तुम्ही आमच्यासारख्याला धरणार, महाराज आमचं पंचांगण बघा. तुझं पंचांगण तुझ्या हाताने बिघडून टाकले ना, आम्ही का पंचांगणामध्ये बघावं? हां, बरोबर आहे. मग असा एखादा माणूस मिळाला तर काहीतरी सांगून समाधान करतो, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या घरामध्ये का सांगतो, अशा पद्धतीचा स्वयंपाक जर तयार झाला तर त्या अन्न खाल्लेल्या असणाऱ्या होणारं रक्त ते आपलं रक्त सात्विक तयार होतं आहे. आणि सात्विक रक्त तयार झालं की आपली बुद्धी सात्विक होते आहे, आपले विचार सात्विक होतात, आपणाला लक्ष्मी प्रसन्न होते, लक्ष्मी प्राप्त होते, असं सगळं वैभव प्राप्त होतं आहे. म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला प्रपंच ब्रह्मरूप आहे. आपण सुद्धा ब्रह्मरूपच आहोत. फक्त हे शर्ट आहेत झालेले बदलायचे, फक्त हे कपडे, ब्रह्मरूपच आहोत. आपले बायको ब्रह्मरूप आहे, आपण ब्रह्मरूप आहोत, आपले मुलं ब्रह्मरूप आहेत, आपला संसार ब्रह्मरूप आहे. हे फक्त मायेचं खेळ आहे, हे डोंबऱ्याचा खेळ आहे. हे फक्त दोरीवर नाचली ती पोरगी, हे बघून नवल वाटते. वा 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 वा, काय पोरगी नाचत असेल, कशी शिकली असेल, काय तिच्या पोटासाठी ती नाचते. म्हणून तुम्ही सुद्धा पोटासाठी नाचता, ते बी पोटासाठी नाचते, आपण बी पोटासाठी नाचतो. म्हणून आपण आहोत ते ब्रह्मरूप आहोत. आपल्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विकार नाही, आपण विकार घेतलेला आहे. आम्ही विकारी आहोत तुम्ही म्हणले, बरोबर, विकार नाही. आपण खरं भगवंताचा शोध घेण्यासाठी आपलं दिलेलं हे शरीर आहे. हे भांडवल शरीर कशाला दिलं आहे? देवाचा शोध घेण्यासाठी, देवाला प्राप्त करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी असणारी हे लक्ष्मीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून हे रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम. म्हणून हे शरीर जे असणारं देवावरती वळून टाकावं, देवावरती वळून टाकावं. काकडा आरतीतला अभंग म्हणा, काकडेचे अभंग, काकडेचे अभंग. ववाळू जे माय, दुसरा म्हणा, कोणताही अभंग म्हणा. पण एवढं करंट लवकर लागत नाही महाराज, तवाच लागतंय, आत्ता लागत नाही. तुझे पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण अर्थ जीव भावे. वळला का मग जीव, वळला का भाव. अरे नुसत्या बोलायचेच आहे ते, हे भोंगावर फक्त बसवलाय सगळ्या लोकांना ऐकू जावं. जीव ववाळले, भाव ववाळले. ववाळाय कोण सांगितले? आरती ववाळाय सांगितले. अरे जीवाची आरती कर, भावाची आरती कर, पंच प्राणाची आरती कर, पण ते ववाळाय सांगितलंय. ते काय सांगू नका महाराज, आम्हाला फक्त म्हणायचं सांगा, त्याचे अधिकारी आम्ही नाही, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. तुकाराम महाराजांनी करून ठेवलेले अभंग आहे, तेवढं देवाच्या पुढं म्हणायला सांगितलंय,
तेवढं मनाय सांगा. वा ते भाव सांगू नका, जीव सांगू नका, पंचप्राण सांगू नका, काही सुद्धा ओवाळायच्या भानगडीत नाही. बरं काकडा तुम्ही करता का निघाले तर सांगून टाकतो, वेळ असला तर. बरोबर आहे, तुम्हाला बी टाईम असला तर सांगतो. नाही टाईम आहे 8:30 वाजल्यात, ठीक आहे, काय हरकत नाही. उशिरा चालू झाले, अजून उशीर झाला तर काय हरकत आहे. काही काम आहे का आज? काही काम असलं तसं सांगा, लगेच आटपून घेतो मी माझं. समजा हाय काकडा आपण सुरू करतो ना, बघा काकड्याची पद्धत आहे. एक काकड्याला माणूस नेमावा लागते, कोण बी एक पैलवान नेमावं लागते तुमच्यापैकी कोणतरी, आणि त्यानं काकडा स्वतः वळावं लागते. आणि काकडा वळावं लागते, त्याला तुपात मळून वळावं लागते काकडा असा वळायचा नाही, तुम्हाला सगळीची वाट लागेल. असं वळायचं नाही, असं वळायचं आहे. काकडा असं वळलं पाहिजे, असं पिळायचं नाही. हे बाया तर सोडून द्या, याला वाटसुद्धा वळायची माहीत नाही. बाकी सोडा, हे नुसतं कापूस घेणार हे हे हे. तुमच्या बापाने केलता उलटा धर्म असा. काकडा वळायची माहिती नाही, वात करायची माहिती नाही, वात लावायची माहिती नाही, निघाल्या भक्ती करायला. कुठलाच काही नाही माहिती नाही. आणि कोणी कीर्तनकार बी तुम्हाला सांगितलं नाही. सांगितलं कोणी कीर्तनकार प्रवचनकार? कशाला सप्ते बसवले होते मग? गाव हाणून न्यायला, गावातले पाकिटं भरभरून न्यायला. काय धंदे आहेत लोकांचे. असं काकडा वळलं पाहिजे त्यानं, असं वळलं पाहिजे. काकडा वळल्याच्या नंतर त्याने मस्तपैकी 4 वाजता उठणे आणि स्नान वगैरे करून भस्म लावून आलं पाहिजे. आणि जेव्हा काकडा चालू झाला, आणि जेव्हा आपण काकड्याचे 5-6 अभंग आहेत जेव्हा चालू करतो, देवाचा पडदा टाकून देवापाशी काकडा असं धर. काकडा ओवाळत असताना हे डोळ्याची पापणी पाडायची नाही, तेव्हा कळतंय त्याला काकडा धरायचा. होय, पापणी पाडायचे, मग डोळ्यात पाणी उलालंय, डोळे कचकच करलेल्यात, मग तू सवय तशी ठेव. पहिलं दिव्याकडे बघायचा प्रयत्न कर. किती वेळ? अर्धा तास, पाऊण तास. आपली पापणी पडली नाही पाहिजे. आपणाला देवाकडे बघायचे आहे. देवाकडे पापणी न पडता बघितलं तर देवाची शक्ती तुम्हाला मिळते आहे. एवढं सोपं नाही आहे. माच करीत जायचं आणि दर्शन घ्यायचं. तुमच्या बापान ठेवलं, मिळत नाही, शक्ती मिळत नाही. देवाकडे जाताना फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवून मध्यम दृष्टी करून देवाकडे गेलं पाहिजे, तेव्हा ती शक्ती प्राप्त होते. बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीनं तसा माणूस नेमवायचा आणि उभं राहूनच काकडा म्हणायचा. उभं राहून काकडा म्हणल्याच्या नंतर एक त्याने काकडा ओवळल्याच्या नंतर तो काकडा परत तुमच्याकडे येते. काकडा आल्याच्या नंतर तो त्या आपल्या दोन्ही हातानं घेऊन काकडा आपल्या पहिलं मस्तकाला ओवाळीत जा. आपल्या बरोबर आहे, ह्या मस्तकाला ओवाळीत जा. हे असणारं गोरक्षमुंडी आहे. हे गोरक्षमुंडी, ह्याचं नाव काय? गोरक्षमुंडी आहे. म्हणून हे गोरक्ष म्हणजे आपल्या सर्वाला रक्षण करणारी बुद्धिमाता. या ठिकाणी तिला पहिलं नमन करायचे आहे. कारण आम्ही आरती घेतो, हो बडावून पुसायचं, चले जाय. काय माहीत नाही कुठली अग्नी कुठं ठेवावं, का करावं, अशा पद्धतीनं काही नियम आहेत. म्हणून तोच असणारा काकडा वळणारा माणूस, ते महिनाभर असो, 15 दिवस असो, 8 दिवस असो, त्या पद्धतीनं रोज काकडा मळून त्याने त्या पद्धतीनं वळलं पाहिजे. मगच तेव्हा तुम्हाला अधिकार आहे. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरले निद्रेची वेळ, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. उठा पांडुरंगा, अरुणोदय झाला. अरुणोदय कशाला म्हणतात? ते ज्या वेळा तांब्र फुटतंय ना त्याला अरुणोदय म्हणतात का नाही? बरोबर आहे, तेच ना, तांबडं फुटतंय त्याला अरुणोदय. आणि प्रभात कोणची मग? उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा गरुडापरी दाटला. प्रभात कोणची आणि अरुणोदय कोणचा? प्रभात कशाला म्हणावं? आम्हाला काही विचारू नका. ते प्रभात हा एवढीच गोष्ट खरी आहे. अरुणोदय आहे एवढंच खरी आहे. चांगलं तांबडं फुटलं त्याला अरुणोदय म्हणतो आम्ही. बरोबर आहे, चांगलं तांबडं फुटलं की अरुणोदय. प्रभातचा समय, प्रभातच्या समयामध्ये असणारे पांडुरंगाच्या चरणापासून 11 फूट अंतरावर जवळजवळ 68 कोटी काहीतरी देव पांडुरंगाच्या चरणाला ओवाळायला, जिव्हे भावे ओवाळण्यासाठी रोज तयार आहेत आरत्या घेऊन. पण अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रभात जी वेळ आहे ती मध्यम स्वरूपाची, म्हणजे तांबडं फुटण्याच्या अगोदर प्रभात असते.
तांबडं फुटण्याच्या अगोदर झावळ झावळ झावळ, जसं शेतावरून आपण येतो झाकड पडली, त्याचा उद्देश काय, झाकड पडली, झाकड पडत गेली की जरा थोडं थोडं कमी दिसतंय, बरोबर आहे. मग ते प्रभात आहे. त्या प्रभातेच्या वेळेस एक ते प्रभात म्हणजे सूर्याचा रथ आहे. प्रभात म्हणजे सूर्याचा रथ आहे. आणि अरुणोदय म्हणजे त्या रथाला झुपलेल्या गायी येतात. काय गायी. अजून अरुणोदय कुणाला डोळ्याला बघायला भेटणार, प्रभात कुणाला डोळ्याला बघायला भेटणार, बरोबर आहे. 4 वाजता जर उठलं तर तुम्हाला प्रभातेचं दर्शन होत आहे, म्हणजे सूर्यनारायणाच्या रथाचं दर्शन होत आहे. त्याच्यानंतर अरुणोदय हा विषय आहे की ते तांबडं तांबडं जे दिसतं ना, तांबडं तांबडं, बरोबर आहे, ते असणाऱ्या रथाच्या गायी येतात. त्याचं दर्शन घ्या. रोज गायीचं दारात नाही तर नाही, तिथं निघाल्या दररोज गायी, हजारो गायी अरुणोदयाच्या रूपाने निघतात. तिथं तरी नमस्कार करा. सूर्यनारायण निघाल्यावर तरी नमस्कार करा. पण का आम्ही का सूर्याचं काय घेतलंय का, आम्ही कशाला नमस्कार करावं. हां, सूर्य उठल्याच्या निघाल्याच्या नंतर बघू, बरोबर आहे. आम्ही काही देणं बिणं काही घेणं आहे का आम्हाला, काही आम्हाला सूर्याचं घेणं नाही ना. अरुणोदय म्हणजे अरुणोदय काय, प्रभात काय, काय कोणापासून घ्यावं, काय कोणापासून बघावं, ह्या डोळ्याला सुख घ्यायचं माहिती नाही. रोज उठून म्हणायचं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, फक्त म्हणायचं. व ते सुख हाय कुठं, कशात बघितल्यावर सुख मिळतंय. देवाला बघितल्यावर सर्व सुख प्राप्त होत्यात. देवानं सांगितलं तुला माझ्याकडे बघायला टाईम नसला तेव्हा दररोज तुझ्या पुढे सुख तयार आहे, बरोबर आहे. अरे सूर्यनारायणचा रथ तयार आहे. तिथं अरुणोदय झाल्याच्या नंतर सगळ्या गायी येतात, ते बी हरण्या गायी, हरण्या, अशा गायी येतात, ते रथाला झुपलेल्या हजारो कोटी गायी येतात. म्हणून असं आपण सुख घ्यावं त्याचं, बरोबर आहे. म्हणून हे काकडीची पद्धत आहे. म्हणून उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या. सगळा झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळ. आता माझी निद्राच संपली, आता निद्रा नाही. पण माणसाची झोपच गेली नाही, बरोबर आहे. निद्रेचा वेळ वेगळा आहे. म्हणून ते काय आपणाला अभंग सांगत बसायचं नाही, आपणाला पुढं जायचं आहे. रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, थोडंसं चिंतन करूया. त्या चिंतनाच्या नंतर आपणाला थोडंसं आपला टाईम आहे, 10 मिनटं टाईम आहे अजून त्या वेळामध्ये. म्हणून भगवान परमात्म्याने काल आपण वर्णन केलेलं आहे की भगवान परमात्म्याचा पितांबर कसा आहे, भगवान परमात्म्याचा पितांबर कशा पद्धतीने विणलेला आहे, भगवान परमात्म्यावरचं उपारणं जे आहे ती कशा पद्धतीने विणलेलं आहे, ते बी काल तुम्हाला मी सगळे ही माहिती केलेलं आहे. भगवान परमात्म्याचा मुकुट याच्याविषयी माहिती झालेला आहे. त्याच्यानंतर मस्तकी मुकुटातले लेवलेले जे मुकुटमणी आहेत, मुकुटमणी त्याला म्हणतात की संत त्या मुकुटावरती विराजमान आहेत. प्रत्येक संत असणारे सर्व भगवान परमात्म्याने त्याला स्थान दिले. मुकुट मस्तकी झाकिले, म्हणून असणारा संताला मुकुटावरती वास्तव्य आहे. आणि त्या वास्तव्याचं शृंगार रूपाने वर्णन भगवंताने केलेलं आहे. ते शृंगार रूपाचं लेणं आहे त्या मुकुटाचं. म्हणून ते शृंगार लेणं संतालाच फक्त प्राप्त झालं, इरी कुणालाही प्राप्त नाही. म्हणून अंगाची जया, अंगीची जया, ज्या अंगात जी होतं तेच असणारं प्राप्त होऊन भगवान परमात्म्याच्या मुकुटावरती आम्हाला विराजमान, आम्हाला स्थान मिळालंय. म्हणून या असणाऱ्या इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी, म्हणून आता जे वर्णन केलं इंद्रधनुष्य असणारा निघतो. आपल्याला माहिती आहे का नाही इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्याची आडणी म्हणजे इंद्रधनुष्य निघतो, तो असा निघतो आडवा, 3 कलर निघतात, बरोबर आहे. इंद्रधनुष्य त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, काय म्हणतात त्याला, इंद्रधनुष्य निघतो तो कमान काठी, मराठीत काय म्हणतात त्याला, हे पोरं म्हणजे हे कमान काठी निघाली बघा, बरोबर आहे. हे कमान काठी निघते म्हणून त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. त्या इंद्रधनुष्य असणारा तो असा निघतो. मग त्याच्यामध्ये काय घ्यायला सांगितलंय, माझी मेघ गगन रंजनी. मग समजा तुम्हाला मेघाची जर शक्ती पाहिजे असं, बरोबर, ते कसं करायला सांगितलं माहिती आहे, अभ्यास आहे त्याचा, नुसतं बोलायचं नाही. ते जेवढे तुम्ही आता ती कलर बघता कमानकाठीचे, ते 3 कलर अगदी असणाऱ्या 1.25 फूट अंतरावरचा पत्रा घेणे तांब्याचा,
त्या तांब्याच्या पत्र्यावरती ते तिन्ही कलर कमानकाठीसारखे मारणे आणि कमानकाठीसारखे मारून एका असणाऱ्या तांब्याच्या पत्र्याचा खालून त्याला त्या पत्रा जॉईंट करणे, पुढं आपल्यापासून 3.5 फूट अंतरावर तो पत्रा ठेवणे आणि त्या 3 कलरकडं बघत असताना न पापणी पडता बघण्याचा प्रयत्न करणे. जास्त डोळे मोठे बी करणे नाही, जास्त लहान बी करणे, मध्यम स्वरूपानं त्या 3 कमानकाठीला बघण्याचा प्रयत्न करायचा. मग ती बघत असताना बघितल्याच्या नंतर आपण डोळे मिटवायचं. ती कमानकाठी तुमच्या डोळ्यासमोर उभं राहते, म्हणजे तिन्ही कलर उभे राहतात आणि त्याच्यामधल्या तिन्ही कलरच्या असणारी जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्यामध्ये रमा आहे, त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी तुमच्या या ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते आणि तुम्हाला ताकद मिळते. तुमच्या सर्व व्यवहार कार्याला पूर्तता करण्यासाठी ती महालक्ष्मी तयार आहे. म्हणून देव दाखवतंय, हे बघा हे निघालंय तुमच्यासाठी, पण आपण फक्त बघतोच तेवढं, त्याच्यापासून काही घेत नाही आणि घ्यायचं माहिती नाही. म्हणून 300 आवरिले शारंग पाणी वैजयंतिया, म्हणून हे शारंग पाणी भगवान परमात्मा दावून देतो. आता उदार आहे आणि असा उदार किती उदार आहे तर असे चक्रच्या चक्र आणि चक्राच्या राशी असा उदारत्व भगवान परमात्म्यापाशी असं असल्यामुळं रूपी रंगले मानसी, माणसामध्ये एक रंग आहे. तो रंग म्हणजे ईश्वराचा रंग आहे, तो निर्गुण स्वरूपाचा रंग आहे. त्या रंगाने आपलं जर मन रंगलं तर समजून चला आपलं एकसुद्धा कार्य, संसार असो या परमार्थ असो, या दोन्ही कार्याची सफलता होते. म्हणून ध्यानी मुनिजना जयाचे पिशे, म्हणून रात्रंदिवस बघा झोप लागत नसली एखाद्या माणसाला तर कुठलाही एक मंत्र घ्या. नाही तुम्हाला कुठला मंत्र आठवला अरे एक उच्चार करा, राधा 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 राधा. नुसते राधा राधा जरी उच्चार केलं तर सगळ्या मंत्राचं पुण्य या राधेमध्ये आहे. राधा जर उच्चार केला सगळ्या मंत्राचं पुण्य राधेमध्ये आहे. राधा आणि उलट केलं तर धारा, धारा म्हणजे उलट पावणे, त्याला धारा म्हणतात. उलट पावणे धारा, राधा, राधा आणि धारा या शब्दामध्ये रामध्ये ब्रह्म विष्णू महेश हे सगळे 33 कोटी देवाची उपासना केल्याचं पुण्य लागतंय फक्त राधा एकदा म्हणल्याच्या नंतर. म्हणून राधा राधा म्हणत जा, त्या राधेमध्ये रमत जा. अशा पद्धतीनं हे असणारी जे प्रवचनरूपी सेवा आहे. काही काहींना चला आज पाऊस झाल्यामुळं काय होईल कसं, आता ते काहीतरी कोट घालून काय घालून येणारच होतं पांचाळच्या घरून, तरी पण चला म्हणलं. आणि तुम्ही पुजारी फोन केले की गाडी घेऊन येतोय, ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. झालेली सेवेला असणाऱ्या मालकाच्या चरणी अर्पण करून, तुम्हाच्या सर्वाच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच विराम देऊया. बाकीचा विषय उद्या. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बजरंगबली हनुमान की जय, पार्वती पते हर 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 महादेव. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोसावे, तोसोनी मजदावे पसावे दान, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्करी मिरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछन तो ते लाहो, प्राणीजात वर्षक सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांचे माद्याळी, अनवर्तन भूमंडळी, भेटू तया भूता, चला कल्पतरुचे अर्हो, चेतना चिंतामणीचे गाव, बोलत जे अनवर पियुषांचे, चंद्रमेजे अलंछन, मार्तंडेचे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी, भजी जो आधी पुरुची अखंडित, अनेक ग्रंथ उपजविये, विशेष लोकीये, द्रष्टा द्रष्टविजय होवावे, येत म्हणे श्री विशेष रावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला. विठाल 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 विठाल.